तर लाईव्ह ॲट 1 ची सुरुवात एका धक्कादायक बातमीने करूया। बातमी आहे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नाना अंबोले हे भाजपच्या वाटेवरती आहेत। एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्हाला जय महाराष्ट्रवरती आम्ही दाखवणार आहोत। शिवसेनेला लालबाग परळमध्ये मोठा धक्का बसलाय। नाना अंबोले बेस्ट कमिटीचे चेअरमन देखील राहिलेले आहेत, तर 2 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत। शिवसेनेच्या तिकिटावर नाना अंबोलेंची एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही भाजपच्या ऑफिसमध्ये पाहताय। भाजपने नाना अंबोले यांची पत्नी तेजस्विनी अंबोले यांना भाजपचं तिकीट दिलेलं आहे। 203 नंबरच्या वॉर्डमधून त्यांना उमेदवारी भाजपने दिलेली आहे। त्यामुळे नाना अंबोले हे भाजपवासी झालेले आहेत। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणावी लागेल। गेले कित्येक वर्ष नाना अंबोले शिवसेनेसोबत होते। 2 वेळा त्यांनी शिवसेनेकडून तिकीट घेऊन ते जिंकूनही आले, मात्र बेस्ट कमिटीचे अध्यक्षही राहिले। आता त्यांची पत्नी तेजस्विनी हिला भाजपने तिकीट 203 नंबरच्या वॉर्डमधून देण्याचं मान्य केलंय। त्यामुळे नाना अंबोले हे भाजपवासी झालेले आहेत। आयाराम गयाराम यांचं राजकारण सुरू आहे। हेमंत बिर्जेकडे जाऊया। हेमंत, 2 वेळा नगरसेवक, ज्येष्ठ शिवसेना कार्यकर्ता, फक्त पत्नीला उमेदवारी मिळाली नाही म्हणून शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपचं कमळ हातात घेतलंय। नक्कीच मयांक, शिवसेनेमधला जी नाराजी आहे ती मोठ्या प्रमाणात दिसते आहे। कारण शिवसेनेमधला जो निष्ठावंत शिवसैनिक म्हणून बोलला जातो तो परळ लालबाग मधला नाना अंबोले हा निर्णय घेताना शिवसेनेला मोठा धक्का दिला अशा पद्धतीने सध्या तरी दिसते। कारण परळ लालबाग मध्ये भाजपला जे अस्तित्व नव्हतं ते आता नाना अंबोलेच्यामुळे मिळणार आहे। नाना अंबोले, संजय नाना अंबोले हे 2 टर्म नगरसेवक होते परळ लालबाग मधले आणि आता ही 3री टर्म आहे अशा पद्धतीचं बोललं जातं। कारण त्यांच्या पत्नीला तिकिटावरला जो वाद झालाय तो अजय चौधरी आणि नाना अंबोले यांच्यामध्ये वाद झाला अशा पद्धतीचं बोललं जात आहे। आणि त्यामुळेच नाना अंबोलेंनी आता शिवसेना सोडून भाजपमध्ये थोड्याच वेळात प्रवेश करणार आहे। ते भाजपच्या मुंबई कार्यालयात पोहोचलेले आहेत बसस्मृतीचे आणि आता थोड्याच वेळात त्याचा पक्षप्रवेश होईल। नाना अंबोले बरोबर दोघू पांचा जे शिवसेनेचे गवंडी भागामधले ज्येष्ठ शिवसैनिक आहेत तेही आलेले आहेत। त्यामुळे शिवसेनेला मोठ्या प्रमाणात हा फटका आहे, मोठ्या प्रमाणात धक्का आहे आणि भाजप आता पुढच्या दृष्टिकोनातून आपली जी वाटचाल करते ते म्हणजे आपली बरोबर आहे हेमंत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लालबाग परळ सारखा मराठी माणसांचा बहुल एरिया या भागामध्ये शिवसेनेचं प्राबल्य आहे। त्या ठिकाणी नाना अंबोले किंवा संजय नाना अंबोलेंसारखा एक व्यक्ती जो भाजपवासी झालेला आहे, भाजपला कितपत फायदा या परिसरामध्ये होऊ शकतो? नक्कीच मयांक, परळ लालबाग मध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप 2 नंबरवर होतं आणि भाजपमधला मराठी चेहरा नव्हता आणि संजय नाना अंबोलेच्या मुळे कुठेतरी भाजपला नवीन चेहरा मिळालेला आहे। आणि संजय नाना अंबोले हा शिवसैनिकांपासून ते म्हणजे मोठ्यांपर्यंत ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांचा लाडका कार्यकर्ता अशा पद्धतीचं बोललं जातं। आणि संजय नाना अंबोलेचा आणि जो अजय चौधरींचा वाद मिटवण्यासाठी मातोश्रींनी खूप कसोशीने प्रयत्न केले होते, पण त्या प्रयत्नाला यश आलं नाही आणि संजय नाना अंबोलेंच्या पत्नीला तिकीट देण्यावर जो वाद झाला तो वाद आता तेच पक्ष बदलून आणि पक्ष प्रवेश करून आता भाजपमध्ये पक्ष प्रवेश करून संजय नाना अंबोले कुठेतरी आपलं राजकीय अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत। धन्यवाद हेमंत, दिलेल्या माहितीबद्दल। राजकीय अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतायत आमदार अजय चौधरी आणि संजय अंबोले यांच्यामधला वाद, किंवा नाना अंबोले म्हणून ज्यांना आपण मुंबईमध्ये ओळखतो त्यांचा वाद गेले कित्येक वर्ष जुना आहे। या वादावरती मातोश्रीने तोडगा काढण्याचाही प्रयत्न केला, मात्र शेवटी पत्नीला उमेदवारी देण्याचं भाजपने मान्य केलं आणि नाना अंबोले धनुष्यबाण हातातला सोडून कमळ घेऊन भाजपवासी आता थोड्याच वेळात होणार आहेत। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी शिवसेनेला हा लालबाग परळच्या मराठी बहुल भागामध्ये मोठा धक्का मानला जातो।